आजची मस्त सुगंधी सकाळ. आजच्या व्हिडिओमध्ये मी काही रेसिपीज पण शेअर करणार आहे. सकाळी 6ला स्विमिंगला निघाले, पण अजूनही अंधारच होता. जे माझे डेली ब्लॉग्स बघतात त्यांना माहितीच आहे की माझ्याकडे आत्ता सध्या एक पाहुणी आहे आणि तिची ही 2 पिल्लं मी बाहेर पडताना नेहमी खिडकीत असतात. एकदा हे मंदिर मला तुम्हाला दाखवायचं आहे. ओढ्यावरच्या गणपतीचं मंदिर. एरवी गजबजलेला हा रोड सकाळी सकाळी किती शांत वाटतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी घरी जाऊन काय काय केलं, कोणत्या रेसिपीज केल्या त्या पण सांगणार आहे आणि त्या रेसिपीज दाखवणार पण आहे. स्विमिंग आटपून 7ला म्हणजे इथून बाहेर पडले आणि एकविरा मंदिरामध्ये गेले. तिथले हे फोटोज मला खूप आवडतात. कोल्हापूरमधील एका नामांकित चित्रकारांनी हे बनवलेले आहेत. या फोटोवरील भावसुद्धा बघा किती शांत वाटतात. इथून दर्शन घेऊन मी शिंगोशी मार्केटला गेली. घरामध्ये भरपूर फुलं होती तरीसुद्धा मला फुलं घेण्याचा मोह आवरला नाही. याशिवाय आज मला काय मिळालं बघा बाजारामध्ये, याला काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भाजी वगैरे घेतली आणि मग येताना शेषाशाही विष्णू मंदिरामध्ये गेले. या मंदिराबद्दल मी सगळी माहिती आपल्या एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी शेअर करते. दर्शन खूप छान झालं. अगदी छोटंसं मंदिर आहे पण मूर्ती खूप सुंदर आहे. सकाळी 8:30 वाजेपर्यंतच हे मंदिर उघडं असतं. घरी आले तेव्हा ह्या मॅडम वाट बघत होत्या. पहिला यांचा नाश्ता, मग यांच्या पिल्लांचा नाश्ता आणि मग माझ्या पिल्लाचा नाश्ता. अशी खिडकीजवळ येते आणि हाक मारते, मग मी खिडकी उघडायची आणि मग मॅडम आत येतात. माझी अजून देवपूजा आवरायची होती. यानंतर मी देवपूजा केली. देवपूजेसाठी फुलं असली की देवघर किती सुंदर दिसतं. आज शिंगोशी मार्केटमधून भरपूर फुलं आणली. आज चिंचगुळाची आमटी केली होती. आता मला माहिती आहे की ज्या लोकांना माहिती नाही आहे माझं रेसिपी चॅनल ते मला रेसिपी विचारणार. त्याआधीच मी सांगते, मी कोथिंबीर आणली होती तर त्याच्या काड्या, चिंच, गूळ, तिखट, मीठ, कढीपत्ता, पाणी हे सगळं घालून छान शिजवलं. साबू भिजवला होता. सकाळी जाताना भिजवला होता पण खूप छान भिजला. मी लाल साबूची खिचडी करणार आहे. त्यासाठी फक्त बुक्का वापरला आहे मिरचीऐवजी. बाकी सगळं सेम. कूट, मीठ आणि साखर, जिरे पावडर. फोडणी करून घ्यायची जिऱ्याची आणि त्यामध्ये हा साबू घालायचा. छान एकत्र मिक्स करायचा. तयार झाली आपली लाल साबू खिचडी. यावर मस्तपैकी कोथिंबीर आणि खोबरं घालायचं आणि सर्व करायचं. तोपर्यंत इथं माझं आदन शिजलं आहे. यामध्ये आपल्याला तुरीची डाळ घालून घ्यायची आणि मस्त अशी खमंग फोडणी घालायची. याच्यासाठी हिंगडी वापरली तर छानच किंवा हिंग पावडरसुद्धा वापरू शकता. पण या चिंचगुळाच्या आमटीला तुपाचीच फोडणी करायची. त्याची टेस्ट जास्त छान येते. तोपर्यंत साबू पण छान वाफला. आज धीरजचा उपवास होता ना, त्यामुळे त्यांच्यासाठी साबू खिचडी बनवली होती. माझ्यासाठी आणि अंशुलसाठी चिंचगुळाची आमटी बनवली होती. आणि कांद्याची थोडी पात शिल्लक होती, त्याच्यामध्ये कांदा एक चिरून घातला. फोडणी घालून तो परतून घेतला. थोडंसं दूध घातलं वाफल्यानंतर. दुधाला उकळी आली की गॅस बंद करायचा. त्यामध्ये तिखट, मीठ, साखर, जिरे पावडर घालायची आणि थोडंसं डाळीचं पीठ लावायचं. ही झाली पातीच्या कांद्याची पीठ पेरून केलेली भाजी. धीरजनं साबू खिचडी दिली. ते गेल्यानंतर मस्तपैकी गरमागरम भाकरी, ही भाजी आणि डाळीची आमटी. मस्त मेन्यू. हा होता सकाळचा मेन्यू. या दिवसात ही गरमागरम भाकरी, भाजी, डाळीची आमटी खूप भारी लागते. आणि गरम गरम सार, भात, तूप तर आहा मस्त. त्यानंतर सडा रांगोळी आवरली.
संध्याकाळच्या जेवणासाठी मात्र मी आज डांगर बनवलं होतं, काळ्या उडदाचं, आणि बीन्सची भाजी. आणि डाळीची आमटी सकाळची होतीच, तीसुद्धा धीरजना खूप आवडते. त्यामुळं संध्याकाळचा मेनू होता डाळीची आमटी, उडदाचं डांगर आणि बीन्सची भाजी. ज्यांचे कुरिअर पोचले नव्हते त्यांच्यासाठी आज मी कुरिअर पाठवलेले आहेत. तुम्हाला 2-3 दिवसात मिळून जातील. पाऊस खूप होता त्यामुळं कुरिअर पाठवायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. तुम्हाला आणखी कोणकोणत्या पदार्थांची रेसिपी हवी असेल तर आपलं वेज ऑथेंटिक चॅनलला नक्की चेक करा. भरपूर रेसिपीज आहेत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.